पिंपरी चिंचवड पुलिस आयुक्तालय के अधिकार क्षेत्र के तहत देहू रोड पुलिस स्टेशन की एक टीम ने एक प्रिंटिंग प्रेस में नकली नोट छापने और बाजार में चलाने वाले एक गिरोह का भांडाफोड़ किया है। इस मामले में 6 लोगों को गिरफ्तार किया गया है और प्रिंटिंग प्रेस, लैपटॉप, प्रिंटर, पैसे गिनने की मशीन, भारतीय मुद्रा कागज, स्याही, कागज काटने की मशीन और नोट छापने के लिए आवश्यक अन्य सामग्री जब्त की है। ये बात सामने आई है कि प्रिंटिंग प्रेस का बिजनेस नहीं चलने के कारण उसने ये बिजनेस शुरू किया। देहू रोड पोलीस स्टेशनचे आमचे अधिकारी PI नितीन फटांगरे व API आशिष जाधव यांना गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की एक व्यक्ती मुकाई चौक या ठिकाणी बनावट नोटा डिलिव्हरी करण्याच्या अनुषंगाने येत आहे। पोलिसांनी ट्रॅप करून सदर व्यक्तीला ताब्यात घेतलेला आहे। त्यानंतर त्यानं सदर नोटा ज्या ठिकाणी बनवल्या जात होत्या ते ठिकाण दाखवलं असता सदर ठिकाणावरून ही पोलिसांनी 6 व्यक्तींना रेड करून ताब्यात घेतलेलं आहे। त्या ठिकाणावरून पोलिसांना नोटा छापण्याचं मशीन, त्याचबरोबर 440 नोटा ज्यांची किंमत 2,20,000 रुपये आहे, करन्सी पेपर जे 1,000 या संख्येमध्ये आहेत आणि एकूण 24 लाख रुपये किमतीच्या अर्धवट छापलेल्या नोटा ज्या कट करणं बाकी होतं अशा जागेवरून मिळालेल्या आहेत। सविस्तरपणे पंचनामा करून या सर्व गोष्टी ताब्यात घेऊन 6 आरोपींना माननीय न्यायालयासमोर हजर केलं असता त्यांना 7 दिवसांची पोलीस कस्टडी मिळालेली आहे। माननीय पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे सर यांनीही घटनास्थळाला आणि सदर ठिकाणी भेट दिलेली आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे। यामध्ये जो असणारा प्रमुख आरोपी आहे सूरज यादव, त्याच्या सांगण्याप्रमाणे त्यानं यूट्यूबवरून काही गोष्टी कॉपी करून या नोट बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचबरोबर ज्या करन्सी पेपर आहेत त्यानं अलीबाबा या वेबसाईटवरून ऑनलाईन मागवून घेतलेले आहेत। ट्रॅक रेकॉर्डमध्ये त्याचं असं सांगणं आहे की चायनावरून हे करन्सी पेपर आलेले दिसत आहे। पुढील सविस्तर तपास याच्यामध्ये आणखी कोण आरोपी आहेत का किंवा आणखी काही कनेक्शन आहे का हे पुढील तपास देहू रोड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड।